उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे। मात्र जरांगेंनी कुठलेही उपचार घेण्यास नकार दिलाय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे आणि सरकारकडून सुद्धा जरांगेंशी कुठलाही संपर्क अजून झालेला नाहीये आणि तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतायत आणि आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचं सुद्धा उपोषण या ठिकाणी सुरू आहे। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांचं हे उपोषण सुरू आहे। तर तिसऱ्यांदा ते उपोषणाला बसलेले आहेत। याआधी सुद्धा त्यांची प्रकृती ढासळलेली होती आणि आता 3 दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते। आज तिसरा दिवस आहे। आजपर्यंत त्यांनी काही कुठली तपासणी करू दिली नाही। आज सकाळी पण आम्ही तपासणीसाठी वैद्यकीय पथक तिथे हजर झालो होतो, परंतु आज पण त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पूर्ण नकार दिलेला आहे। ते वैद्यकीय तपासणी करून घेत नाही, त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम होतात नाही आता ते तपासणी केल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही। आता साहजिक आहे, 3 दिवसापासून बिना अन्न पाण्याचा असल्यामुळे थकवा जाणवणार आहे। त्यांनी कशी दिसली आज प्रकृती? काल तुम्ही बघितलं होतं, आज कशी दिसली? आता प्रकृती जी आहे अशक्तपणा वाढतच चालणार आहे, कारण पोटात अन्नाचा कण पाण्याचा कण नसल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवणारच आहे। ज्यावेळी त्यांची प्रत्यक्षात तपासणी होईल त्यावेळेसच आपल्याला पुढचं काय कळेल। तर मनोज जरांगे पाटील तपासणी सुद्धा करू देत नाहीयेत असं डॉक्टरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि आधीच मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अशक्तपणा आहे। याआधी सुद्धा त्यांनी 16-17 दिवसांचं उपोषण केलं होतं। 2 वेळा ते उपोषणावर बसलेले होते आणि त्यानंतर आता तिसऱ्यांदा ते उपोषणावर बसल्याचं पाहायला मिळते। अध्यादेश जरी मिळाला असला तरी देखील त्याची अंमलबजावणी करा अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे आता आज नेमकं काय होणार, त्यांच्याशी संपर्क साधला जाणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।